समाजात आपला माणूस, हक्काचा माणूस अशी ओळख असलेल्या माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या हस्ते मंगळवार पेठेतील सार्वजनिक, घरगुती आणि लहान मंडळाची आरती करण्यात आली आहे। पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांपासून ते गाण्यांवर थिरकणाऱ्या रोषणाईपर्यंतचे वैविध्यपूर्ण देखावे असे विविध देखावे पुण्यनगरीत पाहायला मिळतात। सामाजिक मंडळे, घरगुती मंडळे आणि लहान मुलांचे मंडळे अशा अनेक मंडळं पाहायला मिळतात। मंगळवार पेठेतही अशाच सार्वजनिक लहान घरगुती मंडळ आहेत। समाजातील लहान मुलांपासून ते वयस्कर माणसाला आपला माणूस म्हणून समजणारे माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सदानंद शेट्टी यांनी जाणून घेतल्यात। प्रभागातील नागरिकांनीही यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन योजना आखून सर्वांच्या हक्काच्या घराची मागणी केली आहे। ज्याप्रमाणे सदानंद नगर मधील झोपडपट्टीची SRA मधील योजना करून नागरिकांना हक्काची घरे दिली, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात तेथील नागरिकांनाही हक्काची घरे देणार असं मत सदानंद शेट्टी यांनी व्यक्त केलंय। मिळाला आणि नवीन मंदिराचं पहिला आरती करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून राष्ट्रपती प्रधानमंडळाचा मी आभारी आहे। नुकतंच आपण मंदिराचं जीर्णोद्धार केलं आणि या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळामध्ये एक उत्साही वातावरण आपण निर्माण करताना मला सुद्धा या ठिकाणी आपल्यात येऊन आनंद घेण्याचं भाग्य मला मिळालं। वस्ती विकास, वस्तीच्या बाबतीत जे उपेक्षित समाज आहे, आजूबाजूचे सुधारणा कामं, आजूबाजूचे डेव्हलपमेंट पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा असं वाटतं की आमचं का होऊ नये, आमचं व्हायला पाहिजे। आणि गणेशासमोर मी सांगतो तुमचं पण व्हायलाच पाहिजे, का होऊ नये। किती वर्ष, पिढी कोणाची एक पिढी झाली, 12 वर्षाची एक पिढी असते, कोणाची 2 पिढी झाली, कोणाची 3 पिढी झाली। ती समाजाची तयार झाली। झोपडपट्टीची मुलगी ही झोपडपट्टीच्या मुलाला द्यायची, झोपडपट्टीचा मुलगा झोपडपट्टीचीच मुलगी करायची, ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे। ते आपल्याला मोडून टाकायची। झोपडपट्टीची मुलगी नाही, या मंगळवार पेठेतली फ्लॅटची मुलगी हडपसरच्या फ्लॅटमध्ये जाणार। तुमच्या घराला आज 3 ते 5 येणार असेल, तुमच्या घराला 20 लाख रुपये किंमत आणण्याची परिस्थिती मी निर्माण करतो। बेंबीच्या देवट्यापासून इच्छाशक्ती असली तर सगळं होतं, काही अवघड नाही। मला 20 वर्ष लागली। माझ्या उभ्या आयुष्यात, जीवनात राहिलेल्या आयुष्यावर जरी लागलं तर या परिसरातले घर बांधण्याचं काम मी करणार आहे। मी आपल्याला यावेळी मंडळाच्या अध्यक्षांनीही आपलं मत व्यक्त केलंय। आलिशान मित्र मंडळ गेली 10 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतं। त्याचबरोबर वस्ती पातळीवर सामाजिक काम करत असताना ज्यावेळेस वस्तीत जे काय प्रॉब्लेम्स, जे काय अडचणी असतात त्यावेळेस मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, अक्षय शेंडगे असतील, गोट्या असेल, आशुतोष मस्के असेल, स्वागत असेल, बरेच जेवढे इथं असं थांबलेले कार्यकर्ते आत्ता जे नव्याने आज तयार होत आहेत, त्या अगोदरच्या कार्यकर्त्यांचा सामाजिक परिस्थिती बघून अनुभव घेऊन जोमाने या ठिकाणी मंडळाच्या मार्फत काम करत असतात। आणि आजच्या या मंडळाच्या आरतीला जे ह्या भागातील ज्यांनी पहिलं नेतृत्व केलं, प्रतिनिधित्व केलं, असे आमचे आदरणीय माननीय सदानंद शेट्टी साहेब हे आज आरतीला आल्यामुळं आज आमच्या मंडळाला सार्थ अभिमान आहे सगळ्यांना की साहेबांचं आजही लक्ष त्याच पद्धतीने या वार्डावर आहे। आणि इथून पुढेही त्यांचं येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला मनापासून इच्छा आहे वस्तीतल्यांची की त्यांनी पुन्हा एकदा या वार्डाचं प्रतिनिधित्व करावं। संपर्क या वार्डामध्ये भरपूर मोठा आहे। आजचे जे आरतीचे जनक आहेत आज या मंडळामध्ये, त्यांना आम्ही दरवर्षी त्यांना आम्ही बोलवतो, कारण का त्या वार्डामध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे। आणि त्यांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष असताना सुद्धा भरपूर काम केले। आपल्या जवळच मालधक्क्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक भवन, जुन्या बाजारामध्ये
जाता येत नव्हतं, चिखल असायचा, पाणी वगैरे. तिथं सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रोड वगैरे केले. वरती लाईट भराव म्हणून झोपडपट्टी, तिथं बी भरपूर काम केलेले. आणि आता जवळच सदानंद नगरमध्ये त्यांनी SRAमध्ये खूप मोठं म्हणजे लोकांसाठी म्हणजे खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि तिथं लोकांना राहण्यासाठी आणि तिथल्या त्या कुटुंबांना चांगल्या मार्गाने जाता येईल असं एक संकुलन उभा करून हे केलेलं आहे. तर आमची विनंती आहे की आमच्या भागातही त्यांनी लक्ष घालून ते SRAचा मार्ग मोकळा करावा, एवढं मी बोलून सदानंद शेट्टी यांनी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं मंगळवार पेठेत लक्ष घालून सदानंद नगरमध्ये जसं केलं तसंच इकडेही केलं तर त्यांना खरोखरच चांगलं. यावेळी विविध मंडळांच्या हस्ते सदानंद शेट्टी यांचा सत्कार करण्यात आलाय. आरतीला मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.